ಹೋಗ್ಬೋದ ಸರ್ ಬಾರ ಬಾರ ಫಸ್ಟ್ ಬಾರೋ ಒಂದು ಹೆಜ್ಜೆ ಇಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ಹಸುಬದ ದಾರಿ ಬಿಡಿ द्वारां दुराधस्ता नित्यमुक्तां गणेशिने ीलं सर्वभूतानां दामिहोपक्वयेषि मनसमागो राजधननां श्रीरङ्गरामेश्वरी दासीभूतसमस्तदेवमिदां लोकैकदीपां दुरा श्रीमन्मन्दकटाक्षलब्धविभव ब्रह्मेन्द्र गङ्गाधरा त्रैलोक्यगुणम्बिनीं सरजां वन्दे मुकुन्दप्रिय सिद्धलक्ष्मी माख्यलक्ष्मी जयलक्ष्मी सरस्वती लक्ष्मी वरलक्ष्मी च प्रसन्ना मम सर्व महादेव्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि लक्ष्मी प्रचोदयात् श्री गोमहालक्ष्मीते नमः प्रार्थनां समर्पयामि नमः करोमि द्वारमहालक्ष्मीते नमः ॐ शन्नो मित्रशन्वर्णाः शन्नो भवत्वर्यमा शन्नो विष्णुरुक्रमः नमो रमण गोविन्द गोविन्द हरे श्रीलक्ष्मी कमलालय वसुमती रमा जगद्रक्षिणे कल्याणी सकलेश्वरी हरिसरे भाग्यानुसन्धायिने शोभाङ्गिनि विमलिनि विलेक्षणे नारायणे श्रीकरे आयान्ना भगवान् वराणपुर्यः कुर्यात् सदा मङ्गलो सुरग्ना सावधाना सुमुहूर्ता सावधाना श्री सीताराघवध्याना सावधाना श्रीरङ्गे गरुडाचले जनकितो सिंहाचले मन्दिरे वैकुण्ठे कनकाचले गिरिवतो नारायणाख्याचले लोकालोकमहाचले जले पुण्याचले आश्रिता भगवान् पुराणपुर्यः कुर्यात् सदा मङ्गलो मंगलम गोसलेन्द्राय चक्रवर्ती तनोधाय सार्वभौमाय मंगलम ओम ध्रुवन्ते आधारणो ध्रुवन्ते बृहस्पतिः ध्रुवन्ते इन्द्रश्चाग्निश्च राष्ट्रन्दारयतां ध्रुवं आलय प्रवेश मुहूर्तः शुभमुहूर्तः प्रदेशिरमस्तु ओम ध्रुवन्ते राजावरणो ध्रुवन्ते ध्रुवन्ते इन्द्राशाग्नेश रास्तंधारयतां ध्रुवं गोमहालक्ष्मी देवताभ्यो नमो नमः सुप्रीता सुप्रसन्न वरदा भवन्तु ओम ध्रुवन्ते राजावरणो ध्रुवन्ते ध्रुवन्ते इन्द्राशाग्नेश रास्तंधारयतां ध्रुवं गोमहालक्ष्मी प्रवेश महात्मस्तु महात्मस्तु
शुद्धयेस्तु सदा ध्रुवम् अनन्ता शुद्धये चास्तु शक्त्यात्मा चास्तु शुद्धये सर्वकर्मसु चैवास्तु शुद्धये मधुसूदनः सदा विद्यादिदेवोऽस्तु शुद्धये कपिलस्थः शुद्धये विष्णुरूपोऽस्तु शुद्धयेस्तु विहङ्गमः क्रोडात्मा शुद्धये चास्तु शुद्धये बडबारः शुद्धयेस्तु सदा धर्मस्तु वागीश्वरस्तः देवये कारणवशयः शुद्धयेस्तु निरन्तरम् शुद्धयेस्तु सदा धर्मः कूर्मपातालधारकः वरः शुद्धये चास्तु नारसिंहोऽस्तु शुद्धये अमृता अरणश्चास्तु शुद्धये सर्वकर्मणां श्रीपति शुद्धये चास्तु कान्तात्मा चास्तु शुद्धये शुद्धये राहुजिज्ञास्तु कालने विघ्नयेव च पारिजात अरश्चास्तु लोकनाथोऽस्तु शुद्धये सर्वत्र शुद्धये चास्तु दत्तात्रेयो महाप्रभुः गुरुनाथाय भगवान् शुद्धयास्तु सर्वदा एकशृङ्गवरश्चास्तु वामनश्चापि शुद्धये शुद्धये चास्तु शुद्धयेस्तु नरः सदा शुद्धयेस्तु हरिकृष्णश्च शुद्धये विराट्पालग्रामा शुद्धये चास्तु सर्वदा रामश्च शुद्धये चास्तु वेदविद्वान्तः शुद्धयेतु सदा कल्की सर्वदोषात्यङ्करः शुद्धये सदा धर्मः पातालशयनप्रभुः शुद्धये सन्तु सर्वेषां सर्वेतरवत्तु सर्वदा सर्वदा देवा शान्तये सन्तु पूजितः पुष्पये सन्तु शुद्धये भक्तिये मजाय मुक्तये सन्तु शुद्धये सर्वकर्मणां मन्त्राणां देहिकानां च स्थानामपि सर्वदा पुत्रमित्रकलत्राणां दासी दासगमामि वेदशास्त्रागमादीनां वर्तनाम् इष्टसम्पदा मनोरथानां सर्वेषां हितानां सन्तु सर्वदा आयुष्यारोग्यमेधानां धनधान्यादिसम्पदा मनोरथाम् आयु पुण्यानामादीनां गणानां त्रयणामपि रात्रोदानवद्यापि यजमानस्य मन्त्रिणां पञ्चकालविशुद्धानां सर्वस्थानशुभात्मनां वैश्वानरं विश्वेश पवित्राणि नर्मदा पञ्चकालविशुद्धानां सर्वस्थानां दशमस्तनः शिवं चास्तु शिवं चास्ति पुनः पुनः अभिज्ञानविषञ्चास्तु देवमायुष्यमात्मनः आयुरं मनश्चास्तु सम्पदोत्तरं पुण्यानां वृद्धये चास्तु वासुदेवादिमूर्तयः चक्रगदा पद्मायुक्त सर्वेश्वरः भगवान् देवनामनीषेदां सदा प्रियदां नित्यं मणिरुद्रस्तेश्वरायणादु सर्वेषु हृदये कर्मणः बोधये प्रियदां भगवान् योन्यादिकानां सत्यं प्रियदां भगवान् विभुः भद्रं कर्णे विष्णुयाम देवाः
ಎರಡೂ ಇದೆ. ನಾನು ಸ್ಕೂಲ್ ಟೀಚರ್ ಬೇರೆ. ಹಾಂ, ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಸಹ ಶಾಂತಿ ರೀತಿಯಿಂದ ಕೂತ್ಕೋಬೇಕಾಗಿ ಸಮಯ ಪ್ರಾರ್ಥನೆ. ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಸಹ ಅತ್ಯಂತ ಕೂತ್ಕೋಬೇಕಾಗಿ ಸಮಯ ಪ್ರಾರ್ಥನೆ. ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ श्रीमन्लक्ष्मणयोगि पङ्कजमहापूर्णं विलोचनं मुनिपदं नाथं सकलेशिने श्रीमद्वेदमार्ग प्रतिष्ठापनाचार्योपय वेदांत प्रवर्धन श्री 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 भगवद रामानुजाचार्य मनवाळ भामुनिजी तिरुवडिगळे श्री संपत कुमार रामानुजी स्वामी तिरुवडिगळे श्री श्री यदिगिरि श्री 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 रामानुजी स्वामी तिरुवडिगळे ओम नमः सदसे नमः सरस्वतये पुराणानां जगते नमः प्रणव्ये सभामेवो भाय येष सभ्याः सभासदः क्रियावदकुरु सर्वमाय रमासदा सहस्रानुपचर्य नानाभूषणमण्डले तदोजतां नम्मादमादम्बरम् वेदानां जलशक्तरं गिरिवरे वेदान्तवेद्यं बलम् अनेकविद्वज्जनरत्नपूर्णं देवता प्रीत्यर्थम श्री ग्राम देवता अधिदेवता प्रतिदेवता प्रीत्यर्थम श्री यथाशक्ति श्री स्वामिने नमः प्रतिष्ठापना महोत्सवाद्यं आराधनं करिष्ये हरिः ओम ಎಲ್ಲರೂ ನಾನು ಹೇಳಿಕೊಟ್ಟಾಗೆ ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಹೇಳಿ ನಿಂತ್ಕೊಳ್ಳಿ ಎಲ್ಲ हरिः ओम श्री श्री गुरुभ्यो
गुरुभ्यो नमः नमः श्री श्री जगन्माता जगन्माता ग्रामदेवते श्री प्रधान देवता श्री मुत्तराय स्वामी परब्रह्मणे नमः श्री गोविंद अस्य श्री भगवतो महापुरुषस्य श्री महा विष्णु आग्नेय प्रवर्ध मानस्य आद्य ब्रह्मणः द्वितीय पराग्रे श्री श्वेत वरः कल्पे वैवस्वत मन्वन्तरे कलियुगे प्रथमपादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखण्डे शकाब्दे मेरोः दक्षिण दिग्भागे अस्मिन् वर्तमाने व्यावहारिके चान्द्र सौर मानेन प्रभवादि षष्ठी संवत्सर नाम मध्ये श्रीमंगलकर श्री विश्वावसु नाम संवत्सरे दक्षिणायने हेमन्तऋतु मार्गशिरमासे कृष्णपक्षे द्वितीय शुभनक्षत्र आरुद्र नक्षत्र युक्तायां शुभनक्षत्र शुभयोग शुभकर्ण एवं गुण विशेषण विशिष्ट शुभ तिथौ श्री भगवतो आग्नेय भगवतो कैंकर्य रूपम भगवतो बलेन भगवतो वीर्येण भगवतः तेजसः श्रीमन्नारायण प्रीत्यर्थं श्री पार्वती परमेश्वर देवता प्रीत्यर्थं सीता लक्ष्मण भरत शत्रुघ्न हनुमत समेत श्रीरामचंद्र स्वामी देवता पाद सेवा श्री आंजनेय स्वामी रूपम श्री मुत्तुराय स्वामी देवता नूतन आलय ध्वजस्तंभ विमान गोपुर आकार प्राकार निर्माण महोत्सवांग श्री मुत्तुराय स्वामी प्रतिष्ठापना सेवा कार्यं लोक कल्याणार्थं ನಿಮ್ಮ ಮನೆ ದೇವರು ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಹೆಸರು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ ಎಲ್ಲರೂ द्वार महालक्ष्मी देवताभ्यो नमो आधार शक्ति वाता श्री भू महालक्ष्मी देवताभ्यो नमो नमः ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರಾ ಎಲ್ಲರೂ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿ ಸರ್ವೇಶ ನಾನಾ ಗೋತ್ರಸ್ಯ ನಾನಾ ಶರ್ಮಣಸ್ಯ ಶ್ರೀ ಬಂಟರಗುಪ್ಪೆ ಕ್ಷೇತ್ರ ಜನಸಮೂಹ ಭಕ್ತವರ್ಗ ಜನೇಭ್ಯಃ ಲೋಕ ಕಲ್ಯಾಣಾರ್ಥಂ ಕ್ಷೇಮ ಸ್ಥೈರ್ಯ ವಿಜಯ ವೀರ್ಯ ಆಯುಃ ಆರೋಗ್ಯ ಆದ್ಯತ ಸಿದ್ಧ್ಯರ್ಥಂ ರಾಜದ್ವಾರೆ ಸಕಲ ಕಾರ್ಯ ಸಿದ್ಧ್ಯರ್ಥಂ ಶ್ರೀಗ್ರಾಮಜನ ಸಂಪೂರ್ಣ ಆರೋಗ್ಯ ಭಾಗ್ಯತ ಸಮಸ್ತ ದೋಷ ದುರ್ದೋಷ
నివారణార్థం కాయ వాచ మనస యోగ్యత సిద్ధ్యర్థం శ్రీ ముత్తురాయ స్వామి ప్రతిష్టాపన మహోత్సవ కార్యం ఆచార్యముఖేన కార్యం ಕರಿಷ್ಯೆ. ಸರ್ವರಿಗೂ ಎಲ್ಲರಿಗೂ ಲೋಕ ಕಲ್ಯಾಣವಾಗಲಿ, ಗ್ರಾಮ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಲಿ, ಎಲ್ಲರೂ ಆಯುರ ಆರೋಗ್ಯ ಭಾಗ್ಯ ಕೊಡ್ಲಿ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅಕ್ಷತನ ಇಲ್ಲಿ ಮೇಲುಗಡೆಗೆ ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿ. ಇಲ್ಲಿ ಮೇಲಕ್ಕೆ ಬನ್ನಿ, ಒಬ್ಬೊಬ್ಬರೇ ಇಲ್ಲಿ ಹಾಕಿ ಮೇಲ್ಗಡೆ. ಹಾ, ಒಂದು 10 ನಿಮಿಷಗಳ ಕಾಲ ಪುಣ್ಯ ಆಗ್ತದೆ. ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ 21 ಬಾರಿ ಮಹಾಗಣಪತಿನ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ಓಂ ಶ್ರೀ ದಿವ್ಯ ಪರಿಮಳ ಗಂಧಾಂಧಾರಯಾಮಿ ಗಂಧದ್ವಾರಾಂ ದುರಾದರ್ಶಾಂ ನಿತ್ಯವಷ್ಟಾಂಗರೇಶಿ सकल विकुलाय नमः प्रौढाय नमः देवसेनानाथाय नमः चक्रमुद्राय नमः शंकरनंदनाय नमः सूर्यमुद्राय नमः वेदश्यामाय नमः नीलवस्त्राय नमः निरुद्रनाय नमः सुरवि समेत विष्णुदेवताभ्यो नमः नामानि समर्पयामि ऋतं वर्तेन वरसञ्चयामि अमृतोमस्तो अमृतोमस्तनमसे स्वाहा कामधेनं स्मरामि ॐ प्राणापानव्ये मंगलगणनीनादनन्दनन्दनाय विश्वक्सेन महागणाधिपतये नमः. जय महागणपति की जय. प्रार्थना करेचे लोकवेदादवद्बल प्रोक्तो विराजाय प्रसक्य नमामयं मयि श्रवणाय कर्महे समे कामान् कामकामं समर्पयामि सामवेदं समर्पयामि अथर्वणवेदं समर्पयामि चक्रं समर्पयामि चामरं वेदयामि राजोपचार भक्तोपचार मानसोपचार सर्वतोपचार पूजां समर्पयामि नमस्ते मनया सकेन सुप्रीतो ईश्वरक्षेण देवताभ्यो नमो नमः यथास्थानं प्रतिष्ठापयामि शोभनागमनागमनादधावासहेतु विश्वक्सेन वरप्रदानसिद्धिरस्तु सत्या आसन्तो यजमानस्य कामाः पूर्वोच्चलिता एवं गुणविशेषेण विशिष्टायाम् अस्यां शुभदितो भगवदानुज्ञे भगवत्कैङ्कर्यरूपं श्रीमन्नारायणावृत्यर्थम् अथ आम्रपल्लव निक्षिप्य कूर्चं निक्षिप्य याः फलनीर्या अफला पुष्पायाश्च पुष्पिणीः बृहस्पतिं प्रचोदयास्तानु सुदर्शनं ध्यात्वा अनन्तरयामि भगवन्तं मंडलीराक्षणावाहयामि
सुदर्शनदेवताभ्यो नमः नमश्चक्राय विद्महे सहस्रद्वाराय धीमहि तन्नो सुदर्शनप्रचोदयात् सुदर्शनमावाहयामि 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 महासुदर्शनमावाहयामि पूजयामि ध्यायामि ध्यानं समर्पयामि आसनं परिकल्पयामि भाग्यं भाग्यं समर्पयामि भाग्यं ओम मुखे आचमनीं समर्पयामि वस्त्रार्धक्षदान् धूपैतार्धक्षदान् आपणार्धक्षदान् समर्पयामि दिव्यकर्मगन्धान् समर्पयामि पुष्पै पूजयामि पूर्णाय नमः ॐ गंगाय नमः तुंगाय नमः रुद्राय नमः दिनकराय नमः केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविन्दाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः श्रीशेषाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः नामावळि समर्पयामि ಕೊಹ್ಲಿ 150 ಹೊಡೆ ಕಳಿಸಾಕ ಮ್ಯಾಚ್ ಸಾಕು ಊರ್ಕೊಳ್ಳೋರು ಹೊಡಿಬೇಕು मंगलम दीपं त्रैलोक्यसमिरावः घोरादित्यस्तो नमोस्तुते निवेदयामि ऋतं स्वस्तेन वसिञ्चयामि अमृतो मस्तु अमृतो ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम ज्ञानाय स्वाहा ओम बलानाय स्वाहा ओम तमानाय स्वाहा ओम परब्रह्मणे नमः अता श्री कदने फलं निवेदयामि अता पूगे फलसमायुक्तं नागवल्ली धने रतं कर्पूरं नामोदक्षणानि समर्पयामि मंगलानन्दनीराधनं सत्कृष्णा परमं पदकं तदा पश्यन्ति दोरजः दिवीमचक्षरारतं तद्वित्रादो विभन्यपादवागं दस्समिन्दरे कृष्णोर्यः परमं पदम् अता पुण्याहांगा चतुरो ब्राह्मण हिरण्यदोषैषे आपः आपः पान्तो आपः आपः पान्तो आपः आपः पान्तो गन्धाः सुगन्धाः आपः आपः पान्तो गन्धाः सुगन्धाः सुगन्धाः अक्षताः अक्षताः पान्तो पुष्पाः पुष्पाः दक्षिणाः पान्तो दक्षिणाः हिरण्यगर्भगर्भस्थं देवबीजं पिबामसो अनन्तमन्यमललं शान्ति प्रयच्छ मे सुदर्भाः दर्भाः सुदर्भाः पान्तु दक्षिणाः ॐ श्री गुरुभ्यो नमः हरिः ॐ शुद्धहेस्तु विष्णोरश्वस्य वादिनः सुरभिनो मुदाकरदप्रणमायोगं चिरारिषद महेरणाय दक्षतेजो वश्मिमतबोधरस्य भाजते अनः तस्मादरङ्घमावभोजत्सक्षराजदिन्वता अग्निज्ञानबन्धरे आपस्थान आपश्यकस्य नामबन्धो
नाम श्रीमया तनभोततं मे सर्वभागं वज्ञैवं वक्रोधो भूतयोजो निवत्ता पवित्रेण विदर्शनिः नन्दमाने वनाः ज्ञानवेदं पवित्रवना चक्रेण देवरीदेव यत्ते पवित्रमस्तिः ब्रह्मतेन पुनीमहे पवित्रेण तवेन च वैकमेवे वनदे देव्यागाः तया मनन्दतमान्येन वैश्वानरो लक्ष्मीफलमात्मनः माघप्राणेन येनमयो भोः जावा पृथिवी पयतापयोगे गंजला इदं ब्रह्म परीमहे हृदयसम्मृदगं वरिरन्नादरेश्वरः हृदयसम्मृदगं रसम् ಅಶ್ವಿನ್ ಗಂದ್ಲ ಅಂತ ನೋಡು ಏನ್ ಮಾಡಿ ಗಂಧ ಗಂಧ पावमाने स्वस्ति सदग्राहे कृतश्रदः ब्राह्मणेषु हृदयं पिता आत्मानं वदते सदा तेन सहस्रधारेण प्राजापत्यं पवित्रम् तेन ब्रह्मविदो मया इन्द्रस्वनेतेतः मावनाद यमराजाः प्रमुनाभिमनादवा जातवेदामोदयं जापनाद तद्धेयोररुणीमहे यातं यज्ञपदये स्वस्तिरमानुषेभ्यः शन्नोमस्वद्विपदे ॐ शान्ति शान्तिः शुद्धयेस्तु परो देवो वासुदेवोऽस्तु शुद्धये सङ्कर्षण शुद्धजेतास्तु प्रद्युम्नायास्तु शुद्धये निरुद्धोऽपि केशवश्चास्तु शुद्धये नारायणस्तु विश्वेश शुद्धये सर्वकर्मसो शुद्धये माधवश्चास्तु सर्वलोकैते रतः गोविन्द शुद्धजेतास्तु परमात्मा सनातनः शुद्धये विष्णुरस्ताज्ञा शुद्धये मधुसूवान्तः शुद्धये तु सदा कल्के सर्वदोषाख्यङ्करः शुद्धये सदा गर्वक्पातालशयनप्रभुः शुद्धये सन्तु सर्वेषां सर्वे सर्वत्र सर्वदा देव शान्तये सन्तु पूजितः शुद्धये पुष्पये सन्तु शुद्धये भक्तिये मदा शिवाय मुक्तये सन्तु शुद्धये सर्वकर्मणा मन्त्राणां देहिकानां च स्थानाभापि सर्वदा मित्रकलत्राणां दासे दासगमामपि वेदशास्त्रागमादीनां व्रतनामिष्टसम्पदा मनोरथानां सर्वेषां हितानां सन्तु सर्वदा आयुष्यारोग्यमेधानां धनधान्यादिसम्पदा मनोरथाम् आयुपुण्यानामादीनां गणानां श्रेयणामपि राज्ञो नादनवद्यापि यजमानस्य मन्त्रिणा पञ्चकालविशुद्धानां सत्त्वस्थानशुभात्मनाम् वैश्वाननं विश्वेश पवित्राणे विदर्भदा पञ्चकालविशुद्धानां सत्त्वस्थानां दशवत्तनः शिवं चास्तु शिवं चास्ति पुनः पुनः विज्ञानमिषं चास्तु दीर्घमायुष्यमात्मजा समायुधं मनश्चास्तु सम्पदोतो
ಬ್ರೈಟ್ನೆಸ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಅಷ್ಟೇ, ಭತ್ತದ ಬ್ರೈಟ್ನೆಸ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ವಿಡಿಯೋ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಒಂದು ಏನೋ ಸಾಂಗ್ ಹಾಕಿ ಕಳಿಸಿ, ಡಿ ಕೆ ಹಾಕಿ ಬರುತ್ತೆ.
ಕಡೆ ಬಿಡೋಣ. दक्षिणे पार्श्वे अस्मिन् वर्तमाने व्यावहारिके चातुर्वर्तमाने अर्थवर्तमाने मध्ये मंगलकर विश्वावधान संवत्सरे दक्षिणाय मंगलाय उत्तरंचे श्रीरामाचरवाण वस्तु रविवार रविवार जगन्माता राधेवी सर्वभूतेषु मातृरूपेण नमस्तस्यै 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 नमः ग्रामदेवता कुमारदेवता देशं आंध्रेश्वर देवता कृत्यर्थं पूर्णेश्वर देवता कृत्यर्थं इष्ट देवता श्री क्षेत्र देवता कृत्यर्थं श्री उत्तराय स्वामी नूतन आलय ध्वजस्तंभ विमान गोपुर नूतन श्री भव्य मूर्ति श्री उत्तराय स्वामी नूतन भवमूर्ति उत्सवमूर्ति श्री आंजनेय स्वामी देवता प्रतिष्ठापना महोत्सवांग लोक कल्याणार्थम श्री आचार्य मुखेन प्रतिष्ठापना महोत्सवांग उपयुक्त ओमम महागणपति अष्टदिक्पालक नवग्रह देवता ध्वजस्तंभ विमान गोपुर देवता ग्राम देवता इष्ट देवता महेश्वर स्वामी इत्यर्थं यथाशक्ति आचार्य मुखेन संकल्प होमकार्यं आचार्य मुखेन ಅಕ್ಷತೆನ
वर्णाग्रमन्ते देवो बृहस्पतिं ध्रुवन्तिं ग्रस्तग्निश्चराष्ट्रन्धारयतां ध्रुवं ध्रुवम् ॐ आचार्यः त्रिप्राणानायम्या ओम आचार्यो अग्निकारद्वारस्तजन्नप्रचण्डो संभोज्य अन्नप्रविश्य कुण्डमाननिर्मलादिकं कृत्वा अन्नप्रविश्य ओम अग्राधिकाय स्वाहा अत्राय प्रतिमन्त्रेण कुण्डमानदेव निर्मलादिकं कृत्वा कुण्डस्य पश्चिमे उपविश्य आत्मनो दक्षिणे पुष्पवादनं वामे धान्यानि होमद्रव्याणि निक्षिप्य कुण्डस्य उत्तरतः कार्यक्रमनिर्माणार्थेय प्रदितायं तकुरां स्तोयं मरुदिं सुष्ठोरथा धनुरग्ने विहरणम् ॐ गजनानीतमेक्षणं शुष्कं च काष्ठकं सायत्रयते ॐ आप्यायस्त्वमेतविश्वतोरण्यं भवानादिसंगते ॐ अकालिते मन्त्रे ಲೈವ್ ನೆಟ್ ಕವರ್ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ವಿಡಿಯೋ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಆಮೇಲೆ ಎಡಿಟ್ ಮಾಡಿ ಹಾಕ್ತೀನಿ. ಲೈವ್ ಹಾಕಿದ್ದೆ ಆಗಲಿ. Bye.
इंद्राय स्वाहा वायुव्याधाग्नेयन्तं प्रजापतये स्वाहा दक्षिणे ओम अग्नये स्वाहा उत्तरे सोमाय स्वाहा एवं भो स्वाहा मध्ये ओम भो स्वाहा ओम भव स्वाहा ओम शुभ स्वाहा ओम भूर्भुव स्वः स्वाहा सर्वप्रायश्चित्तार्थं श्री विष्णवे स्वाहा परमात्मने नमः अदितेन मध्यस्थाः नमदेन मग्गस्त पुरुषं शिक्षं ध्यात्वा आचार्य प्राप्तिमुखो भव अस्मिन् भूमे कर्मणि अग्नि जननशान्तार्थं विरानाकार सम्मिश्रं भावसाञ्चर विद्यया अता
उपक्रमः नमो ब्रह्मणे नमस्ते वायुं त्वमेव ಒಂದು ನಿಮಿಷ ಸ್ವಾಮಿ ದೇವಸ್ಥಾನದ ಉದ್ಘಾಟನೆ ಹಾಗೂ ವಿಮಾನ ಗೋಪುರದ ಈ ಪವಿತ್ರ ಮಂಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸುವುದಕ್ಕೆ ತುಂಬಾ ಸಂತೋಷವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಇಲ್ಲಿ ಬಂದಾಗ ಇಲ್ಲಿಯ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೇಳಿ ಆನಂದ ಆಯಿತು. ಈ ಊರಿನಲ್ಲಿ ಬಹಳ ಜನ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಪಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಒಂದೇ ಮಠ ಮತ್ತೊಂದು ಸಿದ್ಧಗಂಗಾ ಮಠ, ಎರಡರಿಂದ ಮಕ್ಕಳು ಇದೆಲ್ಲ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸವನ್ನು ಆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಏಕೆಂತಂದ್ರೆ ಯಾವ ಕಾಲದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸೌಲಭ್ಯಗಳಿರ್ಲಿಲ್ವೋ, ಅವಕಾಶಗಳಿರ್ಲಿಲ್ವೋ, ಸಂಪರ್ಕ ಮಾಧ್ಯಮಗಳಿರ್ಲಿಲ್ವೋ ಅಥವಾ ವಾಹನ ಸೌಲಭ್ಯಗಳಿಲ್ಲದ ಕಾಲದಲ್ಲಿ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಶಿವಕುಮಾರ ಮಹರ್ಷಿಗಳವರು ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಕ್ರಾಂತಿಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನೀವು ನೋಡಿದಾಗೆ ಸೋಲೂರು, ಗುಡೇಮನಹಳ್ಳಿ, ನಾಸಂದ್ರ, ಗಂಡೆಮಠ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಶಾಲೆಗಳನ್ನು ತೆರೆದು ಇಲ್ಲಿಯ ಮಕ್ಕಳ ಅದರ ಗ್ರಾಮಾಂತರ ಮಕ್ಕಳ ಶಿಕ್ಷಣಕ್ಕೆ ಬಹಳ ಒತ್ತನ್ನು ಕೊಟ್ಕೊಂಡು ಬಂದಂತ ನಾವು ನೀವು ಹೇಳಿದ ಮಾತು ನೋಡಿದಾಗ ಶಿವಕುಮಾರ ಮಹಾಸ್ವಾಮಿಯವರು ಎಲ್ಲಿದ್ದಾರಪ್ಪ ನಿಮ್ಮಲ್ಲೆಲ್ಲ ಇದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಿ ಭಾವಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿರುವಂತ. ಹಾಗೆ ಈಗ ನಮ್ಮ 62 ತಂದೆಯವರು ಯಾರು ತಂದೆಯವರು ಶ್ರೀಮಠದಲ್ಲಿ 62ರಲ್ಲಿ ಈಗ ನಮ್ಮ ಶಿಕ್ಷಕ ತರಬೇತಿಯನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡು ಶಿಕ್ಷಕರಾಗಿ ನಿವೃತ್ತರಾಗಿ 25 ವರ್ಷ ಆಗಿದೆ ಅಂತ ಇದ್ದಾರೆ. ಹಾಗೆ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುವಂತ ಒಂದು ಅವಕಾಶಗಳು ಲಭ್ಯ ಆಗಿರುವಂತಹದ್ದು. ಇವತ್ತು ನಿಮ್ಮ ಊರಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಸಡಗರ, ಸಂಭ್ರಮ, ಉತ್ಸಾಹ, ಇದೊಂದು ಐತಿಹಾಸಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಯಾರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು ಸ್ವಾಮಿಗಳೇ ಬಂದಿದೆ ಈ ಊರಿಗೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಿ. ಮೊದಲು ಬಂದಿರೋದು ಯಾವಾಗ ಬಂದರೂ ಕೂಡ ಈ ಊರಿನ ಜನಗಳು ನೀವು ಇದ್ದೀರಲ್ಲ, ನೀವು ಪುಣ್ಯವಂತರು ಅಂತ ಹೇಳಬೇಕಾಗಿರುವಂತಹದ್ದು. ಯಾಕೆಂತಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಒಂದು ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಪಡ್ಕೊಂಡು ಶಿಕ್ಷಣ ಪಡ್ಕೊಂಡು ಮೇಲೆ ಬಂದು ನೀವು ಊರು ಮರೆತಿಲ್ವಲ್ಲ, ಅದು ಮುಖ್ಯ ಅಂತ ಹೇಳಿ ಭಾವಿಸ್ಬೇಕಾಗಿದೆ. ಇವತ್ತು ನೀವು ಊರಿನ ಬಗ್ಗೆ ಅಭಿಮಾನ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಿ. ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ನಮ್ಮೂರು ಅನ್ನುವಂಥ ಅಭಿಮಾನ, ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ನೀವೆಲ್ಲ ಇಂತಹ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಕಾರ್ಯವನ್ನು ನೀವು ನೆರವೇರಿಸಿದ್ದೀರಿ. ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು ಬಹಳ ಚಿಕ್ಕದಾಗಿತ್ತು ದೇವಸ್ಥಾನ, ಇವತ್ತು ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಕಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಬಹಳ ಒಂದು ಎತ್ತರವಾದ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಮುತ್ತುರ ಸ್ವಾಮಿಯ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿ ಲೋಕಾರ್ಪಣೆ ಮಾಡುವಂಥ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮನುಷ್ಯನ ಬದುಕಿನೊಳಗೆ ಇವತ್ತು ಏನು ಬೇಕಾಗಿದೆ ಅಂದರೆ ಇವತ್ತೆಲ್ಲ ಇದೆ, ಒಂದಿಲ್ಲ, ನೆಮ್ಮದಿ ಶಾಂತಿ ಅನ್ನೋದಿಲ್ಲ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಬಹು ದುಸ್ತರವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಇವತ್ತು ನೆಮ್ಮದಿ ಆಗಲಿ, ಶಾಂತಿ ಆಗಲಿ, ಸಮಾಧಾನ ಆಗಲಿ ಎಲ್ಲೋ ಸಿಗುವ ವಸ್ತುಗಳಲ್ಲ ಅವು, ಅಥವಾ ಯಾರು ಕೊಡೋದಕ್ಕೂ ಸಾಧ್ಯ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಅದು ನಮ್ಮೊಳಗೆ ನಾವು ತಂದುಕೊಳ್ಬೇಕಾಗಿರುವಂತಹ ವಿಚಾರಗಳು ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಅದು. ಹಾಗೆ ಇವತ್ತು ಮನುಷ್ಯನ ಬದುಕಿಗೆ ಶಾಂತಿ, ನೆಮ್ಮದಿಯನ್ನು ಒದಗಿಸುವ ಸ್ಥಾನಗಳೇ ದೇವಸ್ಥಾನಗಳು ಅಂತೇಳಿ ಭಾವಿಸ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ದೇವ ಮಂದಿರ, ಭಜನೆ, ಪೂಜೆ, ಪ್ರಸಾದಗಳು ಜೀವನದ ಅಲಂಕಾರ, ಮನಸ್ಸಿನ ಉದ್ಧಾರ ಅಂತೇಳಿ ಕವಿವಂತರೇ ಹೇಳ್ತಾರೆ. ದೇವ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಯಾತಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಕಪ್ಪ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು, ಭಾವನೆಗಳು, ಮಾತು, ಕೃತಿ ಇವೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ಪವಿತ್ರಗೊಳಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಇವೆಲ್ಲ ಹೋಗುವಂಥ ಕಾರ್ಯಗಳು. ದೇವ ಪೂಜೆಯ ಮಾಟ, ದುರಿತ ಬಂಧನ ಲೋಟ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ದೇವರ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂದರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿರುವ ದುಷ್ಟತನ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ, ಕೆಟ್ಟದು ಹೋಗ್ತಾ ಇದೆ, ನಮ್ಮಲ್ಲಿರುವಂತಹ ದುರ್ಗುಣಗಳು ದೂರ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾವೆ ಅಂತ ಭಾವಿಸ್ಕೊಡುವುದರ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ನಾವು ದೇವ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗಿರುವಂತಹದ್ದು. ದೇವರಿಗೆ ಪ್ರಿಯವಾದಂತಹ ಗುಣಗಳನ್ನು ನಾವು ಅಳವಡಿಸಿಕೊಂಡ್ರೆ ಅದು ದೇವರಿಗೆ ಹಿತವಾದಂತಹ ಒಂದು ಕಾರ್ಯ, ದೇವರಿಗೆ ಪ್ರಿಯವಾಗುವಂತಹ ಒಂದು ಕಾರ್ಯ. ಒಬ್ಬ ವಿಷ್ಣುವನ್ನು ಪೂಜಿಸ್ತಾ ಇದ್ದ, ವಿಷ್ಣುವಿನ ಆರಾಧಕ ಆಗಿದ್ದ ಅವನು. ವಿಷ್ಣುವಿಗೆ ಅಲಂಕಾರ ಪ್ರಿಯ ಅಂತ ಹೇಳಿ
ಅವನು ಒಮ್ಮೆ ಒಂದು ಸಾರಿ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿರುವ ಹೂಗಳನ್ನೆಲ್ಲ ತಂದಿದ್ದ, ಅಂತದನ್ನ ಮಾಡಿ ತುಂಬಾ ಅಲಂಕಾರವನ್ನ ಮಾಡಿ ಪೂಜಿಸಿದ್ದ. ಆ ಭಾಗದಲ್ಲಿ ನಾರದ ಬಂದ. ನಾರದನನ್ನ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದು ತೋರಿಸ್ಬೇಕು, ಅವ್ರ ಮೆಚ್ಚುಗೆ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ಅವನಿಗೆ ಆಸೆ ಇತ್ತು ಆ ಶ್ರೀಮಂತನಿಗೆ. ನಾರದನ್ನ ಆಹ್ವಾನ ಮಾಡ್ದ, ಬಂದು ನೋಡ್ದ, ಅವನು ಕುಳಿತಿದ್ದ, ನನಗೆ ಹೀಗೆ ಕುಳಿತ್ಕೊಂಡ, ಎಲ್ಲ ನೋಡ್ದ, ಅಲಂಕಾರ ನೋಡ್ದ, ಎಲ್ಲ ಕುಳಿತ, ಬಂದು ಹೋಗ್ತೀನಪ್ಪ ಆಯ್ತು ಹೋಗ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ ಹೊರಟ. ಆಗ ಅವನಿಗೆ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡಿಸಿದ್ದವನಿಗೆ ಏನ್ ಅನ್ನಿಸ್ತು ಗೊತ್ತಾ? ಅವ್ನು ಕೇಳ, ನಾರದೆ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತ ಅಂದ. ಏನಪ್ಪಾ ಅಂದೆ. ಅಲಂಕಾರ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತ. ಯಾವ ಅಲಂಕಾರ ಅಂತ. ಹೂವಿನ ಅಲಂಕಾರ ಇತ್ತು. ಯಾವ ಹೂವು ಅಂತ ಕೇಳಿದ. ನೋಡಪ್ಪ, ಎಂತೆಂತ ಹೂವು ತರಿಸಾಕಿದೀನಿ, ಸಾವಿರಾರು ದೂರ ಮೈಲಿಯಿಂದ ತರಿಸಿದೀನಿ, ಇವೆಲ್ಲ ಕಾಣ್ತಾ ಇಲ್ವಾ ನಿನಗೆ ಅಂತಂದ. ನನಗೇನು ಒಂದು ಕಾಣ್ತಾ ಇಲ್ಲಪ್ಪ, ವಿಷ್ಣುವಿಗೆ ಪ್ರಿಯವಾದ ಹೂವುಗಳು ಒಂದು ಕಾಣ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಅಂತಂದ. ಆಗ ಅವ್ನು ಎಲ್ಲಿದಾವಪ್ಪ ವಿಷ್ಣುವಿಗೆ ಪ್ರಿಯವಾದ ಕಾರ್ಯಗಳು ಹೂವುಗಳು ಯಾವುವು ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ ಅವನು ಹೇಳ್ದ, ಅಹಿಂಸಾ ಪ್ರಥಮ ಪುಷ್ಪಂ ಪುಷ್ಪಂ ಇಂದ್ರಿಯ ನಿಗ್ರಹ ಸರ್ವಭೂತ ದಯಾ ಪುಷ್ಪಂ ಕ್ಷಮಾ ಪುಷ್ಪಂ ತಥೈವ ಶಾಂತಿ ಪುಷ್ಪಂ ತತಃ ಪುಷ್ಪಂ ಸತ್ಯಂ ಅಷ್ಟವಿಧಂ ಪುಷ್ಪೋ ವಿಷ್ಣೋ ಪ್ರೀತಿಕರಂ ಭವೇತ್ ಅಂತ ಹೇಳಿದ ಅವನು. ಅಯ್ಯ ನೋಡು, ಈ ಹೂಗಳಲ್ಲ ಭಗವಂತನಿಗೆ ಪ್ರಿಯವಾಗುವಂತಹದ್ದು ಈ ಅಹಿಂಸೆ ಪ್ರಥಮ ಪುಷ್ಪ. ಅದು ಪುಷ್ಪಂ ಇಂದ್ರಿಯ ನಿಗ್ರಹ, ನನ್ನ ಇಂದ್ರಿಯಗಳನ್ನ ನನ್ನ ಸ್ವಾಧೀನದಲ್ಲಿಟ್ಕೊಳ್ಳುವಂತಹದ್ದು ಎರಡನೇ ಪುಷ್ಪ. ದಯೆ ಉಳ್ಳುವಂತಹದ್ದು ಒಂದು ಪುಷ್ಪ, ಸತ್ಯ ಅನ್ನುವಂತಹದ್ದು ಒಂದು ಪುಷ್ಪ, ತಪಸ್ಸು ಅನ್ನುವಂತಹದ್ದು ಒಂದು ಪುಷ್ಪ, ಶಾಂತಿ ಅನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಪುಷ್ಪ. ಇವೆಲ್ಲ ಎಲ್ಲಿದ್ದಾವೆ ಅಂತ ಕೇಳ್ದ. ಅಯ್ಯೋ ಪೆದ್ದ, ಎಲ್ಲೂ ಇಲ್ಲ, ನಮ್ಮ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಭಗವಂತ ಇಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ಅವುಗಳನ್ನ ನಾವು ಪ್ರಕಟ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕೆ ಹೊರತು ಬೇರೆ ಇದಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ. ಹಾಗೆ ಭಗವಂತನನ್ನ ಕಾಣೋದಕ್ಕೆ ಯಾವ ಅಡ್ಡಿ ಇಲ್ಲ. ಆದರೆ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನ ಮುಂದಿರುವ ಮಾಯೆ ಎನ್ನುವಂತಹದ್ದು ಮುಸುಕಿರುವಂತಹದ್ದು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಲ್ಲೂ ಕೂಡ. ಬಸವಣ್ಣವರು ಒಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತಾರೆ, ನೋಡಪ್ಪ, ನಿನ್ನನ್ನು ನೋಡೋದಕ್ಕೆ ನನಗೆ ಅಡ್ಡಿ ಆಗಿರುವಂತ ಅಂಶಗಳಿದು. ನೋಡಿ, ಗೋಡೆ ಕಟ್ಟಿಬಿಟ್ರೆ ಆ ಕಡೆ ಏನೂ ಕಾಣೋದಿಲ್ಲ, ಹಾಗೆ ಒಂದು ಬೇರೆ ಹಾಕಿರೋ ಒಳಗಡೆ ಏನೂ ಕಾಣೋದಿಲ್ಲ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಮುಖದ ಮುಂದೆ, ನಮ್ಮ ಕಣ್ಣಿನ ಮುಂದೆ ಅಂತಹ ಮಾಯೆಯ ಗೋಡೆಗಳು, ನೇಣಿಗಳು ಎತ್ತಿರುವಂತಹದ್ದು. ಅವುಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ ಬಸವಣ್ಣವರು. ಆಸೆ, ಆಮಿಷ, ತಾಮಸ, ಹುಸಿ, ವಿಷಯ, ಕುಟಿಲ, ಕುಹಕ, ಕ್ಷುದ್ರ, ಮಿಥ್ಯ, ಇಂಥವು ನನ್ನ ಅಡ್ಡ ಬಂದಿವೆ. ಇವನ್ನೆಲ್ಲ ತೆಗೆದು ಕಳೆಯ, ಅದೇಕೆಂದರೆ ನಿಮ್ಮತ್ತರ ಬರಲಿಯವು, ನಿನ್ನ ಪಂಚೈವರ ಭಕ್ತರ ಮಾಡಿಕೊಡದ ಸಂಗಮ ದೇವ ಅಂತ ಬಸವಣ್ಣವ್ರು ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾರೆ. ನೋಡು, ಇವರು ನಿನ್ನ ಕಡೆ ಬರೋದಕ್ಕೆ ನನ್ನನ್ನು ಬಿಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇವೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಆಸೆ, ಆಮಿಷ, ತಾಮಸ, ಹುಸಿ, ವಿಷಯ, ಇವೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ನನ್ನನ್ನು ಅಡ್ಡಪಡಿಸ್ತಾ ಇರೋದೆ. ಇವುಗಳನ್ನು ನನ್ನಿಂದ ದೂರ ಸರಿಸು, ನಿನ್ನ ಹತ್ರಕ್ಕೆ ಬರ್ತೇನೆ ಅಂತೇಳಿ. ಹಾಗೆ ಮನುಷ್ಯ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಒಳಿತನ್ನ ಭಾವಿಸುವಂತಹದ್ದು, ಒಳಿತನ್ನು ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ನಿರಂತರವಾಗಿ ಮಾಡಬೇಕಾಗಿರುವಂತಹದ್ದು. ಹಾಗೆ ನೀವು ಬಂಟರ ಗುಪ್ಪೆ ಹೆಸರು ಒಳ್ಳೆ ಚೆನ್ನಾಗಿರುವಂತಹದ್ದು. ಇವೆಲ್ಲ ಬಂಟರು ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಮುದ್ರ ಬಂಟರು ಅಂತಿರ್ಬೇಕು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ. ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ನಾವು ದೇವರ ಬಂಟರು ಅಂತೇಳಿ ಕರ್ಕೊಳ್ಬೇಕಂತೆ. ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನೀವೆಲ್ಲ ಐಕ್ಯತೆಯಿಂದ, ಪ್ರೀತಿಯಿಂದ, ಒಳ್ಳೆ ಪರಸ್ಪರ ಸಹಕಾರ ಮನೋಭಾವದಿಂದ ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲ ಬದುಕಬೇಕಾಗಿರುವಂತಹದ್ದು ಮುಖ್ಯವಾಗಿದೆ. ಒಂದು ಇವತ್ತಿನ ಜೀವನದ ದುರಂತ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ, ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಮನೆಗಳು ಕಟ್ತೀವಂತೆ, ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಕುಟುಂಬಗಳು ಇರ್ತಾವಂತೆ, ಹೆಚ್ಚು ಹೆಚ್ಚು ಓದ್ತೀವಂತೆ, ಸಾಮಾನ್ಯ ಜ್ಞಾನ ಇಲ್ಲವೇ ಇಲ್ವಂತೆ, ಚಂದ್ರಲೋಕಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೀವಂತೆ, ಪಕ್ಕದವ್ರು ಯಾರು ಗೊತ್ತೇ ಇಲ್ವಂತೆ, ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಔಷಧಿಗಳು ಬಂದವಂತೆ, ರೋಗಗಳು ಮಾತ್ರ ಅವನ್ನ ವ್ಯವಸಾಯ ಮಾಡಕ್ಕೆ ಆಗ್ತಾನೆ ಇಲ್ವಂತೆ. ಇಂಥ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇರುವಂತಹದ್ದು ಆಧುನಿಕ ಜೀವನದ ಬದುಕಿನ ಒಂದು ರೀತಿ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಅದು ಹೋಗ್ಬೇಕು. ನಮ್ಮ ಹಿರಿಯರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಹಿಂದಿನಿಂದ ಎಷ್ಟು ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಬದುಕ್ತಾ ಇದ್ರು. ಜಾತಿ ಮತ ಪಂಥಗಳೆಲ್ಲ ದೂರ ಸರಿಸ್ತಾ ಇದ್ರು. ಎಲ್ಲರೂ ಒಟ್ಟಾಗಿ ಊರಿನ ಕೆಲಸ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸದ ಬದುಕುವಂತ ಒಂದು ವಾತಾವರಣ ಇರ್ತಾ ಇತ್ತು. ಅಂತಹ ವಾತಾವರಣ ಮರಳಿ ಇವತ್ತು ಬರಬೇಕಾಗಿರುವಂತಹದ್ದು, ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅದನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅಳವಡಿಸಿಕೊಳ್ಬೇಕಾಗಿರುವಂತಹದ್ದು ಅಷ್ಟೇ ಮುಖ್ಯವಾಗಿದೆ. ಇವತ್ತು ನೀವು ಮುತ್ತರಾಯ ಸ್ವಾಮಿ ದೇವಸ್ಥಾನದ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅನ್ನೋದೊಂದು ನೆಪ, ದೇವ ಪೂಜೆ ಅನ್ನುವಂತಹದ್ದು. ಆದರೆ ನೀವೆಲ್ಲ ಐಕ್ಯತೆಯಿಂದ ಊರಿಗೆ ಎಲ್ಲರೂ ಬಂದಿದೆ. ಎಲ್ಲೆಲ್ಲಿದ್ದಾರೋ ಹೊರಗಡೆ ಇರುವಂತಹವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಊರಿಗೆ ಬರುವಂತಹದ್ದೇ ಮುಖ್ಯವಾಗಿ. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಐಕ್ಯಮತ್ಯದಿಂದ ಈ ಕಾರ್ಯವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಇನ್ನೂ ಕೂಡ ಆದಿಚುಂಚನಗಿರಿ ಶ್ರೀಗಳವರು ಬರ್ಬೋದು ಅಂತ ಕಾಣಿಸ್ತದೆ. ಹನುಮಂತ ಸ್ವಾಮಿಗಳು ಮತ್ತೆ ಸೌಮ್ಯನಾಥ ಸ್ವಾಮಿಗಳು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೀಲಿ. ನಾನಾದರೂ ಕೂಡ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತದೆ, ನಮ್ಮ ಸ್ವಾಮಿ ಕಳಿಸ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದೆ. ವೆಂಕಟೇಶ ಇಲ್ಲ ಬದಲೇಬೇಕು, ಇದು ನನ್ನೂರು ಅಂತಂದ್ರೆ ಗೊತ್ತೇ ಇಲ್ಲ, ವೆಂಕಟೇಶ್ ಇರುತ್ತವನೆ ಅಂತ ಇವನು ಭಾಳ ಪ್ರಸಿದ್ಧಿ ಆಗ್ಬಿಟ್ಟು ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಜನ ಜಾಸ್ತಿ ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಈ ಊರು ಅಂತ ಇವತ್ತೇ ನನಗೆ ಗೊತ್ತಾಗಿರೋದು. ಅವನು ವೆಂಕಟೇಶಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಓದಂತಹ ಅವನು ಇವತ್ತಲ್ಲಿ ಓದಿ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಸಂಘಟನೆಗಳು ಅದು ಇದು ಮಾಡಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ರಾಜಾಜಿನಗರದಲ್ಲಿ ಬಸವಣ್ಣವರ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಶಿವಕುಮಾರ ಮಹಾಸ್ವಾಮಿ ಪುತ್ತಳಿ ಇಟ್ಟಂತಹ ಒಬ್ಬ ಮೊದಲೇ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂದರೆ ವೆಂಕಟೇಶ ಅಂತ ಹೇಳಬೇಕಾಗಿರುವಂಥ ಬಹಳ ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡಿ ಬಹಳ ಶ್ರಮ ಪಟ್ಟವನು, ಬಹಳ ಕಷ್ಟಪಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ತುಂಬ ಶ್ರಮ ಪಟ್ಕೊಂಡು ಏನೆಲ್ಲ ಕಷ್ಟ ಬಂದರೂ ಕೂಡ ಅವೆಲ್ಲ ನಿನಗೆ ಅರ್ಪಣೆ ಅಂತ ಭಾವಿಸ್ಕೊಂಡು ಅದನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ. ನೀವು ನೋಡಿರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಓದಬೇಕಾದ್ರೆ ನೀವು ಯಾರೋ ಕಂಡಿರ್ಬೇಕು, ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ನಿಂತಿದ್ದಾನೆ. ಇವತ್ತು ಕೂಡ ಜನಗಳು ಹುಟ್ಟುಹಬ್ಬ ಮಾಡಿದ್ರು, ಮಕ್ಕಳೇನೋ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲ ಬಂದು
ಅವರೆಲ್ಲ ಅದನ್ನು ನೆರವೇರಿಸಿಕೊಂಡು ಹೋಗುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಒಂದು ಸಾಹಸದ ಕೆಲಸ.